बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं चालत रहा एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. सर्वांच्या वतीने स्वागत करतो. खरं म्हणलं म्हणजे हा तथागतांचा वारसा बागुळकर आणि त्यांचे सर्व सहकारी पुढे चालवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला धम्मदीक्षा दिली आणि आपलं जीवन पालटलं. आज काय जो आपला प्रवास आहे, आज जे काही आपण आहोत हे कशामुळे आहोत, तर आपण बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मामुळे आहोत. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारामुळे आहोत. जरा कल्पना करा की आपण ऍक्सेप्ट करतो की आपण जे काही आहोत ते बाबासाहेबांमुळे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या तथागताच्या धर्मामुळे. असे ऍक्सेप्ट केल्यानंतर असा थोडासा विचार करा, जर खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, त्यांनी आपल्याला तथागतांचा धर्म दिला नसता, तर आपली अवस्था काय असते, आपण कुठे असतो. थोडीशी कल्पना करा, विचार करा, अंगावरती विचार करून आपल्या काटा येईल की आपली अवस्था काय होती. खूप साऱ्या गोष्टी असतील त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशी अवस्था आपली असेल. हे जर तुम्ही मान्य करता तर प्रश्न असा येतो
किंवा आता असा विचार करा, खरंच बाबासाहेब नाहीत, आता खरंच बाबासाहेब नाहीत, ते जर नसतील तर मग आपली अवस्था कशी होईल? जसा तुम्ही विचार केला की जर बाबासाहेब नसते तर जशी अवस्था असते तशी आपली अवस्था होईल. तेव्हा जर तथागतांचा विचार, बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचा विचार यापासून आपण दूर गेलो तर, आणि ह्याच्यापासून दूर जाऊ नये, समाजाने ह्या धर्मापासून दूर जाऊ नये, आपली अवस्था बिकट होऊ नये, ह्याच्यासाठी बाबू सर आणि त्यांचं हे धर्म अभियान सतत कार्यरत आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना सपोर्ट करणं, त्या विचाराने चालणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे. त्यांच्या या धर्मकार्याला खांद्याला खांदा लावून प्रत्येकानं त्या विचारावर चालणं गरजेचं आहे. या धर्म अभियानाला आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता मी बाबू सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या धर्मदेशनेला सुरू. परिवर्तनाच्या चळवळीसाठी ज्या ज्या महामानवांनी आयुष्य घेतलं त्या सर्वांनाच मी अभिवादन करतो. या छोट्याशा परंतु माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठ्या कार्यक्रमाला आपण सर्वजण गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं कौतुक. तुम्ही आम्हाला अल्पोपार दिला म्हणूनही कौतुक. तुम्ही सगळं दिलं, परंतु जेणेकरून जे देत होते ते तुम्ही दिलं नाही, ते देऊ शकत नाही. माणसं येतात, माणसं जातात, तर काही माणसं खूप आठवण ठेवून जातात. माणसाची एक आयुष्याची व्याख्या आहे बघा, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. तुम्हाला कुठली घ्या नाही समजली तर परत विचार. या दुनियेत खरं नुसतं खरं असं भागत नाही. या दुनियेत खरं नुसतं खरं असं भागत नाही, ते खऱ्यासारखं दिसावं लागतं. लोक म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून आपण दिसतं तसं नसतं म्हणून ते फसतं, पण आपण तसे नाही. अगर नसतो पण आपण तसं असावं, निदान इतरांना तरी तसं भासावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं यासाठी जो मरेपर्यंत धडपडतो त्याचं नाव माणूस. माणसाच्या या फसव्या व्याख्येच्या पलीकडे आमची झिरे गुरुजी होती. डोळ्यापुढे त्यांची मूर्ती आजही आहे. निळून दिलेला शर्ट पांढरा आणि खाली पायजमा, पांढरे केस आणि ते रथाला आडवं येण्याची त्याची जी पद्धत होती ही काही माणसं बाबासाहेबांच्या विचाराला पागल झालेली माणसं आहे. हे माणूस पागल झालेले होते. तो विचारच ज्याच्या अंतःकरणामध्ये खोल जातो ना ती माणसं वेगळी होतात, ती पागल होतात. आतापर्यंत तसा इतिहास जर पाहिला तर वेड्या लोकांनी इतिहास घडवलेला, शहाण्या लोकांनी पण घडवलं नाही. आम्हाला एक कविता होती 7वीला असताना. ती कविता अशी होती, भारत माते पुत्र शहाणे आम्हीच तुला लाभले. भारत माते पुत्र शहाणे आम्हीच तुला लाभले, तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुली. त्यांनी वेडी आणि शहाणे कोणाला म्हटले? परदाशाची बेडी होती पायी तवचे धवा. परदाशाची बेडी होती पायी तवचे जे धवा, पुत्र शहाणे तुझे रंगले संसारी ते धवा. तुझे शहाणे पुत्र त्या टायमाला कुठे रंगले? संसारात. काही वेळी मुली तयाची भडकून गेली म्हणे, क्रांती पूजा केली त्याने रुधिराच्या कर्तव्य. वेड कोणाला आणि शहाणे कोणाला म्हणायचं? वेड कोणाला म्हणायचं, शहाणे कोणाला म्हणायचं? देवदत्ताला वेड म्हणायचं का की आनंदाला वेड म्हणायचं? देवदत्ताला वेड म्हणायचं का आनंदाला? आनंद वेड होत, देवदत्त शहाण होत. फरक फक्त एवढा होता, देवदत्त अति शहाणा होता.
नुसता शहाणा नव्हता, तो अति शहाणा होता. त्या कामामध्ये, भगवान बुद्धाच्या कामामध्ये तो वारंवार 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 काय आणायचा, अडथळा आणायचा, विघ्न आणायचा. आणि आनंद जो होता हा सरळ होता, सरळ. आज मला खूप वाईट वाटतं बऱ्याच वेळेला. आज धर्माच्या बाबतीत म्हणा किंवा चळवळीच्या बाबतीत म्हणा किंवा एकूणच समाज घडवण्याच्या बाबतीत म्हणा, आज आनंदाची पैदास होण्याच्या ऐवजी देवदत्ताची जास्त पैदास होते. आणि देवदत्ताची जास्त पैदास झाल्यामुळे धम्माला आपल्या गालबोट लागते का, चळवळीला गालबोट लागते का. चळवळ काही तर अशी माणसं आहेत, काय सांगू तुम्हाला, म्हणजे बाबासाहेब त्यांच्यासाठी म्हणजे एटीएम कार्ड आहे. बाबासाहेब म्हणजे एटीएम कार्ड. काही अक्षरशः चळवळीच्या नावाखाली पोट भरायचं काम करतात, त्याच्यावर प्रपंच चालले काही. हे घडलेले उदाहरण आहे. परंतु ज्यांनी या चळवळीसाठी, ज्यांनी बुद्धाच्या चळवळीसाठी आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, अशी माणसं फार कमी आहेत, अशी माणसं फार कमी आहेत. आणि त्याच्यात आमची झुलेबुद्धी होती इतकंच खरं. ते तुम्हाला मला सगळ्यांना कबूल करावं लागेल. मी किती दूर आहे या गावापासून, काय बघा हातेचा मला काय संबंध आहे, काही संबंध नाही. इकडे पुढे किती आलं, 400-500 किलोमीटर होतं. इकडे हातेरी म्हणजे काय फार मोठं शहर नाही ना बुलढाण्यासारखं. परंतु मी कसाही असू द्यात, किंवा जेणेकरून कसाही असू द्या, तुम्ही कसे असा, तुमची आणि माझी भेट घडवून दिली ती धम्माने. आणि धम्माचा सम्यक राजवाडा मला दाखवला तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या बापाने तुम्हाला आणि मला एकत्र आणलं, जोडलं गेलं. मग तुम्हीच सांगा, धर्म मोठा की धम्म मोठा? धम्म मोठा. कारण धम्म माणसाला माणसाशी जोडतो, धम्म माणसातल्या वैगुण्याला मारतो आणि शालीनतेला वाढवतो. धम्म माणसाच्या अंतःकरणातली वैर मिटवतो आणि वैराचं रूपांतर शांततेत करतो. जेव्हा धम्म तुमच्या आणि माझ्या आयुष्यात आला, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जेव्हा धम्म आला, किती मोठा बदल झाला तुमच्या आयुष्यात. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल झाला. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल झाला, तुमच्या गावाचं नाव सुद्धा बदलले गेलं, तुमच्या वस्तीचं नाव बदलले गेलं. सिद्धार्थ नगर केव्हा झालं, आंबेडकर भवन केव्हा झालं, आंबेडकर नगर केव्हा झालं, मिलिंद नगर केव्हा झालं, तुम्हालाही कळालं नाही, कळालंच नाही. याला तर धम्म म्हणतात, याला तर धम्म म्हणतात. जो काही दाखवत नाही परंतु तो परिणाम करतो. दाखवत नाही परिणाम केलेला, पण असा काय परिणाम करतो की समोरच्याला त्या माणसाबद्दल आपण वेगळं वाटायला लागतो. बाबासाहेबांनी इथल्या लोकांनी जवळ नाही केलं, इथल्या व्यवस्थेने बाबासाहेबांना त्रास दिलाच. आता आपल्या त्या व्यवस्थेबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही. आपल्याला त्रास दिला. बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला होता, बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला होता. बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला म्हणून जगात पहिल्यांदा, म्हणजे बुद्धाच्या काळापासून तर बाबासाहेबांच्या काळापर्यंत जगात पहिल्यांदा 5 कोटी लोक धम्म दीक्षा घेतात. हा जगातला सगळ्यात मोठा दिवस तो नागपूरचा. आणि म्हणून जगातल्या बुद्ध देशीय, बौद्ध देशीय लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराची नोंद घेतली आहे. कबीर म्हणतात, कबीर सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए थे घासे. मुलगा जर झाला तर बापाला एवढा आनंद वाटतो, ते पोरग रडतं पण बाप पेढे वाटतो, बरोबर ना. कबीर म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए
हम रोए जग हसे. कबीर पुढे म्हणतात, ऐसी करणी करे, ऐसी करणी करे जग और हम. हे जमलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. आणि हे केवळ आणि केवळ बुद्धाच्या विचारातूनच जमू शकतं, ना की देवळातल्या देवाकडे. म्हणून बुद्ध ही माणसालाच नाही, जगाला, प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्राला राष्ट्राशी, माणसाला माणसाशी आणि माणसाला निसर्गाशी जोडणारी प्रचंड मोठी ऊर्जा वाहिनी आहे. कारण हा धम्म, आणि तुम्ही मी फार चांगले, तुम्ही आणि मी फार चांगले. बरं झालं आपल्या बापानं हा धम्म स्वीकारला आणि हा धम्म तुम्हाला मला दिला. नाही तर कुठं असतो आपण, कुठं असतो, कुठं कुठं, गटाऱ्यात, नालीत, घाणीत सरळ पडलेलं असतं. नाहीतरी आम्हाला कीड लागलीच होती, नाहीतरी आपल्या शरीराला कीड लागलीच होती घाणीतले म्हटलं. त्या बापानं असं हालगम उचललं, वरती काढलं, स्वच्छ धुतलं, धुतलेल्या माणसाला सुंदर कपडे घातले आणि बाबासाहेबांनी आम्हाला 4 माणसात बसवलं. आम्ही कधी 4 माणसात होतो का? आम्ही कधी 4 माणसात होतो? आज आम्हाला कुठं मान मिळालं, कुठे जाणार? बरं, हे कुठल्या चमत्काराने केलं का? तुमच्यापैकी कोणतरी मला सांगा की हे कुठल्या एकदम मोठ्या देवा, कोणत्या देवाने केला असं वाटतं तुम्हाला? मोठ्या आहे का कुठल्या देवाचा मोठा? होतच नाही ना. मग बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्यासाठी कोण आहेत? देवाच्या आई पलीकडे म्हणा, त्याच्या आई पलीकडं. जिथं देव संपतो, जिथं देव संपतो तिथून पुढे बाबासाहेब सुरू होतो. म्हणजे त्याचा अर्थ आमचा बाप कोणापेक्षाकडे नाही. काय असेल आपल्याला कोणा टीका करायची, एवढं देवपण किंवा एवढं मोठेपण अंतःकरणात येण्यासाठी एवढ्या मोठा जगातला प्रचंड विद्वान माणूस, जगातला प्रचंड विद्वान माणूस, आणि तो विद्वान माणूस साध्या बुद्धाचा अनुसरण करतो. बुद्धाचा अनुसरण करतो. ज्यानं बुद्धाचं अनुसरण केलं, ज्यानं बुद्धाचं अनुसरण केलं, ती माणसं आयुष्यात फार मोठी झाली. छत्रपती शिवरायांनी बुद्धाचं अनुसरण केलेलं आहे. तुम्ही छत्रपती शिवरायांचे प्रत्येक प्रसंग बघा आणि त्या प्रसंगातून त्यांनी काढलेला मार्ग बघा, हा बुद्धाचा मार्ग आहे. म्हणून तर संभाजीराजांनी त्यांच्या आयुष्यात जो पहिला ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्धभूषण. आता बुद्धभूषण संभाजी महाराजांना कसा कळाला? फार मोठी गंमत आहे, फार मोठी गंमत आहे. महाराज लिहितात आणि त्या बुद्धभूषण ग्रंथात संभाजी महाराज राजकारणापासून तर समाजकारणापासून तर माणसाला जोडण्याच्या कारणापर्यंत संभाजी महाराज लिहितात. तर संभाजी महाराज वय केव्हा त्यावेळेला फक्त 13-14 वर्षाचं वय, 13-14 वर्षाचं वय. 14 वर्षाचा छत्रपती संभाजी महाराज नायका भेद, 7 शतक, नक्षी आणि बुद्धभूषण ग्रंथ लिहितो, आणि तेही मराठीत नाही, हिंदीमध्ये नाही, ते संस्कृत मध्ये लिहितात. याचा अर्थ संभाजी महाराज संस्कृतीचे काय होते? पंडितच होते ना. तर त्यावेळी तो संस्कृत शिकण्याचा अधिकार तुम्हाला मला मराठ्यांना समाजाला नव्हता. पण जिजाऊ आईसाहेबांनी ज्या पद्धतीने बुद्ध समजून घेतला होता, संस्कृत समजून घेतली होती, तिने संस्कृतचं शिक्षण कोणाला दिलं? संभाजी महाराजांना दिलं. त्या संभाजांची आयत वारली होती लहानपणी. म्हणून जिथे जिथे चांगला विचार आहे, जो चांगला विचार आहे तो भगवान बुद्धाचाच आहे. जिथं जिथं विध्वंस आहे,
जिथं खून मारामारी बलात्कार आणि दंगल आहे तो विषय देवाचा असतो, तो देवाचा विषय आहे. दंगली नाही, द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचं संकट नाही असा विषय जेव्हा पुढे येतो तेव्हा आम्हाला केवळ आणि केवळ बुद्धच आठवतो. आजही आपल्या देशातले मोठमोठे राजकर्ते, आपल्या देशातले मोठमोठे राजकर्ते बाहेरच्या देशात गेल्याच्या नंतर तिथल्या प्रधानमंत्र्याला सांगतात, नाही हा म्हणे पूरे जग को बुद्ध दिया है, बुद्ध दिया है, मैं बुद्ध की देश से आया हूं. आणि इकडे आल्यानंतर काय करतं, धम्माला विरोध करतं. इकडे आल्या धम्माला विरोध करतं. हे डुप्लिकेट खेळणं बुद्धाकडे नाही. बुद्धाकडे जे आहे ते असं आहे, पाना तिपाता वेर नाही असं आहे, सुरा मेरे मध्य पमात ठाणा वेर नाही असं पद्धतीचं बुद्ध आहे. तर बुद्ध हा कधीही बुद्ध हे संकटाचं नाव नाही. बुद्ध हे संकटाचं नाव नाही, तर शालीनता आणि सभ्यतेचं प्रतीक म्हणजे बुद्ध आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि असा बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या देशामध्ये, बाबासाहेबांनी या देशामध्ये भारतामध्ये पहिली बुद्ध मूर्ती बसवली. ते देहू रोडला, पुण्याजवळ देहू रोड आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी पहिली बुद्ध मूर्ती बसवली 25 डिसेंबर 1954ला. बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला ती मूर्ती बसवली आणि त्या दिवशी बाबासाहेबांनी जे भाषण केले ते भाषण अत्यंत क्रांतिकारी भाषण आहे. आणि त्या भाषणाला अनुसरून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जो उपाय सांगितलेला आहे त्या उपायाचा एक अल्पसा भाग म्हणजे हा धम्मरथ आहे. आणि ही जी रथावतीची मूर्ती आहे ही बाबासाहेबांनी पहिला बुद्ध रूप जिथं बसवलं त्या बुद्ध रूपावर ही प्रतिकृती तयार केलेली आहे. म्हणजे देहूरोड आता हातेरीमध्ये आहे, त्याचं भान ठेवा. देहूरोड कुठे आहे? धम्मभूमी आमच्याकडे, पण आता धम्मभूमी कुठे? हातेरीत आहे. धन्यवाद त्या जिने गुरुजींना, धन्यवाद जिने गुरुजींना, त्यांनी हातेरीचा मार्ग आम्हाला दाखवला. तुम्हाला खरं सांगू का, बघा सुभाषजी बोलला ते थोडस मला वेगळ्या पद्धतीने वाटून गेलं की रथ थांबला नाही. तो खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो आपलं बुलढाण्यातून निघाल्याच्या नंतर विनाकारण असं वाटतं हातात हार घेऊन हातेरीला आमचे जुने गुरु थांबलेले आहे. पण जेव्हा तिथं कोणी दिसत नाही तेव्हा वाईट वाटतं आणि आम्हाला पुढे जावं लागतं. माझी विनंती आहे आम्हाला काही देऊ नका, दुसऱ्या वेळेस तसंच स्वागत करू. आम्हाला काहीही देऊ नका. हातात 4 फुलं उभी राहू द्या, हातात राहू द्या 4 फुलं. रथ थांबवतो, बुद्धावर फुलं अर्पण करा आणि तुम्ही तुमच्या घरी जा, मी माझ्या घरी जाईल. पण हातेरीमध्ये 5 मिनिटाचा विसावा व्हावा असं मनात असं वाटतं. माणसं फाटके असल्यात, माणसं गरीब असतात, माणसं दुबळी असतात, पण बौद्ध धर्माचा माणूस हा पराकोटीचा श्रीमंत आहे का त्याच्या अंतःकरणात बुद्ध आहे. ज्याच्या अंतःकरणात बुद्ध असतो ती माणसं कधीही, ज्याच्या अंतःकरणात बुद्ध असतो ती माणसं गरीब कधीच नसतात, ती श्रीमंतच असतात. आणि म्हणून जी माणसं श्रीमंत आहे त्या श्रीमंत माणसाने एकदा या धर्मरथासाठी प्रत्येक वर्षी इथे यावं अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी थांबतो. जमा होत आहे देवे आपल्या विचारांनी खरं म्हणजे न्हावून आम्ही गेलेलो आहोत. एकदम चांगले विचार धम्माला
धर्माकडे देणारे विचार, माणसाला माणूस म्हणून जोडणारे विचार आपले आहेत. ज्याच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी याल त्याच्या वेळेस आम्ही सर्वजण तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर राहू. साहेब, विसाव्याचा सोडा, पण आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो की आमच्या विनंतीला मान द्या आणि पुढच्या वर्षी तुम्ही आमच्याकडे मुक्कामाला आहे. आम्ही संपूर्ण व्यवस्था साहेब करून ठेवतो. खूप मोठं व्याख्यान सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित करू आणि आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही आमच्याकडं मुक्कामाला आले तर आमच्या या विनंतीला तुम्ही कृपया मान द्या. आपण इतक्या दुरून आमच्या गावाला आलात आणि आम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, उपासक उपासिका, बालक बालिकाच्या वतीनं पुनश्च आपले एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या समोरच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो की आपला समोरचा प्रवास असाच सुखकारक सुखमय हो या अपेक्षासह आपल्या सर्वांचा निरोप घेतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि.
संघं शरणं गच्छामि। आयुष्यमान बाबू सर यांचा हे धम्म रथाचं 16 वर्ष आहे। तर मागच्या वर्षी जे आपल्या गावावरून जो रथ गेला होता काही कारणास्तव म्हणजे रोडाचं काम आणि दीक्षाभूमीवरून धम्माचा प्रचार प्रसार करत ते देहू रोडला जातात। तर असा हा त्यांचा जो उपक्रम आहे तर यामध्ये त्यांचे तसेच बौद्ध उपासक चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, त्यांचं पण इथं मी स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। लांडगेताई यांचा सत्कार आमच्या रमाई महिला मंडळ घाट यांच्याकडून करण्यात येईल। चला कृपया आपण सर्वांनी आमच्या रमाई महिला मंडळ घाट यांच्या वतीने इथे सत्कार स्वीकारायचा आहे। जय भीम। 11 दिवसापासून धम्माच्या चळवळीमध्ये धम्म चळवळीसाठी योगदान देत आहे। तर ताईंचं स्वागत इथं गौतमी महिला मंडळ घाट या करत आहे। धम्माच्या कार्यासाठी महिलांचं खूप मोठं योगदान आहे। माता बुलढाणा अर्बन हे करतील। यानंतर बरेचसे बोलसाठी येतील। यांचा सत्कार आयुष्यमान मनोज खरात हे करतील, तसेच आयुष्यमान पंकज बोर्डे, तसेच राजू थोरात, जितेंद्र मला काही नाव आठवत नाही आता। पाटील साहेब आले का? सगळ्यांनी एक डाव करा। हा इकडं चला, खूप छान आहे। आता वेळ आहे। राष्ट्रसंतांना व त्यांच्या विचारांना प्रथम श्रीवार वंदन करतो आणि ज्या अविरत अशा 16 वर्षापासून पुण्यावरून प्राध्यापक दिवा बागुलकरांनी जो अभियान चालू केलेलं आहे त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि उपस्थित आपल्या महिला भगिनींचं आणि त्यांच्या सोबत येळगावकर सर आलेले आहेत। या धम्मपीठावर ते विराजमान झालेले आहेत। या धम्मपीठावर विराजमान मान्यवरांचं आणि तुम्हाला सर्व मंडळीला सर्वप्रथम जय भीम, सप्रेम जय भीम। बंधूंनो, खरंच धम्मामध्ये कार्य करत असताना प्रत्येक माणसानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे त्या धम्मावर आपण अविरत चालत असताना, धम्माचं आचरण करत असताना जसं बागुल
सरांनी जो उपक्रम राबविलेला आहे तसा उपक्रम जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर राबविला गेला तर खरंच हा भारत देश बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण या धम्माचं आचरण करत असताना आवर्जून महिलांना एकच सांगतो, जर धम्मक्रांती जर घडल तर महिलांच्याच हाताने घडणार आहे यानंतरची. पुरुष करू शकत नाही. आणि जर खरंच तुम्हाला धम्मक्रांती घडवायचीच असेल महिलांना तर खरंच तुम्हाला एक बाबासाहेबांना जो अधिकार दिलेला आहे तुम्हाला त्या अधिकारातून समोर येऊन तुम्हाला धम्माची ही दोरी पुढं घेऊन चालायची आहे. आणि सरांनी मागच्या 125व्या जयंतीमध्ये बरंच म्हणजे या वयातही सुद्धा त्यांनी 4 महिने सोबत राहून या पूर्ण परिसर पिंजून काढून त्यांचा जो व्याख्यानाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला साठी ते 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत आपल्या धम्म बांधवांसोबत फिरून इकडं त्यांनी सामाजिक प्रबोधन केलं. आणि त्यांच्या सोबतचीच मंडळी दिवा बागुल सर आहेत. सर ही नागपूरवरून निघताना आणि पुण्यावरून निघताना प्रत्येक गावाला भेट देतात आणि तिथल्या धम्म बांधवांशी भेटून आपलं कार्य काय आहे, आपलं आचरण काय, धम्माचं आचरण काय आहे त्याचं सविस्तर विश्लेषण करतात. तर त्यासाठी सरांनी जसं बाबासाहेबांनी आणि सम्राट अशोकांनी या धम्मचक्राला गती दिली तसं सरांचं मला एक गीत आठवतंय, धम्मचक्र हे फिरून फिरवा येऊ द्या त्याला गती, त्या धम्मरथाचे तुम्ही आम्ही सारथी, असं गीत सरांचं आहे. तर खरंच त्या धम्मचक्राचे जर तुम्हाला सारथी व्हायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म सांगितलेला त्या धम्माच्याच मार्गक्रमण करा. आयुष्यात तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलतो आणि थांबतो. जय भीम. यांच्या संकल्पनेतून हे अभियान जन्मात आलं आणि गेल्या 16 वर्षापासून अविरतपणे ते त्याचं संगोपन करत आहे. दर मजल पुढे जात आहे. ते आदरणीय सन्माननीय बागुल साहेब त्यांचे सर्व साथीदार आणि उपस्थित बंधू आणि होते. तर मला धाडला आलं म्हणजे माहेरला आल्यासारखं वाटतं. एकीबाईला माहेरला आल्यानंतर तिला जसा आनंद मिळतो तो आनंद मला धाडला आल्यावर मिळतो. इतके कार्यकर्ते आहेत माझ्या जवळचे आणि परिचयाचे ज्यांच्या सोबत मी काम केलं आहे. सगळ्यांचेच नावं घेणं शक्य नाही. पण या धाड गावाच्या सामाजिक चळवळीमध्ये बोर्डे कुटुंबियाचं जे प्रचंड योगदान आहे ते मला इथं मुद्दाम नोंदवणं आवश्यक वाटतं. आता आम्ही आलो तथागताच्या मूर्तीला अभिवादन केलं आणि इथं जे बोर्डे कुटुंबियांची सगळ्यांची नावं ज्यांनी योगदान दिले आहे, जिजाबाई बोर्डेपासून नरेंद्र बोर्डेपासून सगळ्यांचा सहवास मला लाभला, मार्गदर्शन लाभलं. आणि या बोर्डे कुटुंबाची ही समाज सेवेचं व्रत आजही आपण सगळेजण चालवत आहोत याचा मला खूप आनंद आहे. विशेषतः 125व्या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त आपण जे 25 व्याख्यानांचं आयोजन केलं होतं धाड परिसर आणि बुलढाणा परिसरामध्ये, तेव्हा आपण लोकांनी जे योगदान दिलं ते मी कधीच विसरू शकत नाही. किंवा धाडच्या सहकार्यामुळंच मला त्या 125 व्याख्यानाच्या निमित्तानं ते 125 व्याख्यानं पूर्ण करता आलं. सर 125 नाही, आम्ही 138 व्याख्यान 25 गावामध्ये व्याख्यानं करू असं म्हणता 38 गावामध्ये व्याख्यानं झालं. एवढा प्रचंड प्रतिसाद
त्यावेळेस आपण सगळ्या लोकांनी दिला होता आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, विशेषतः मला जिचा उल्लेख करणं टाळता येत नाही ती श्यामल. आता मगाशी कोणीतरी म्हटलं की महिलाच या देशामध्ये धम्म परिवर्तन करू शकतात, तर श्यामलच्या योगदानामुळे आम्हाला ते सगळ्या महिलांना या लाटेवर स्वार होण्यासाठी परिस्थिती श्यामलनं उपलब्ध करून. तर श्यामल आणि घरोघरी जायचे लोकांना अक्षरशः तिथून बाहेर काढायचे आणि मग सगळंच धाड सर्कल तेव्हा चळवळमय झालं होतं. मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला बागुल साहेबांना ऐकायचं, पण महिलांच्या समर्पणाशिवाय आपण धार्मिक क्षेत्रामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये उन्नतीचं शिखर गाठवू शकत नाही. हे इथं मला पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं असं वाटतं. आता मी मगाशी वाचलं ते सगळं. 14 ऑक्टोबरला मला वाटतं या मूर्तीची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे. 14 ऑक्टोबर 14 एप्रिल हे दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये काय झालं, नागपूरला बाबासाहेबांनी स्वतः धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि बाबासाहेब त्यावेळेस बाबासाहेबांचा एक उद्गार फार मला सगळ्यात महत्त्वाचे वाटतात. बाबासाहेब म्हणाले, आज माझा नवा जन्म झाला. काय म्हणाले? बाबासाहेब म्हणाले की आज माझा नवा जन्म झाला. पण बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना नवा जन्म दिला. आपल्या सगळ्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1956 ला झाला. म्हणजे दीक्षाभूमी बाबासाहेब म्हणतात की ही माझी माय आहे, जी जन्म देते ती माय आहे का नाही. तर दीक्षाभूमी ही माझी माय आहे. पण दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांचं नातं मोठं गमतीशीर आहे. म्हणजे दीक्षाभूमीने बाबासाहेबांना जन्म दिला आणि बाबासाहेबांनी दीक्षाभूमीला जन्म दिला. हे नातं असं आहे. दीक्षाभूमीला कोणी जन्म दिला? बाबासाहेबांनी जन्म दिला. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये जरी आपल्याला दिसत असलं की हिचा जन्म झाला दीक्षाभूमीचा, पण त्याची सुरुवात 1935 पासून झाली होती. बाबासाहेब म्हणतात ना ही माझी माय आहे, दीक्षाभूमी ही माझी माय आहे. गांधीजींना बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं, मिस्टर गांधी, मला मातृभूमी नाही आहे. म्हणजे 1930 मध्ये बाबासाहेब म्हणतात मला मातृभूमी नाही आहे आणि 1935 मध्ये त्याच मातृभूमीच्या जन्माचा ते पाया असतात. 1935 मध्ये कसा असतात ते पण बघा. मगाशी म्हटलं की स्त्रियाच उन्नती करू शकतात. या दीक्षाभूमीला पण एक स्त्रीच कारणीभूत आहे आणि ती आहे माई रमाई आंबेडकर. रमाई आंबेडकर 1935 मध्ये बाबासाहेबांना म्हणाल्या, काय म्हणाल्या? साहेब, मला पंढरपूरला घेऊन जा. कशासाठी? मला दर्शन घ्यायचं. आई सांगून राहिली. कोणाचं दर्शन घ्यायचं होतं माया सांग मला. विठ्ठल रुक्माईचं पंढरपूरला मला दर्शनाला घेऊन चला, मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. बाबासाहेब काय म्हणाले? बाबासाहेबांनी दुर्लक्ष केलं, काहीतरी कानाकेलं केलं. पुन्हा रमाई बाबासाहेबांना 2-4 दिवसांनी म्हणाल्या, साहेब मला पंढरीला जायचं, मला विठोबाचं दर्शन घ्यायचं. बाबासाहेबांनी पुन्हा दुर्लक्ष केलं. पुन्हा रमाई म्हणाल्या, कारण रमाई सतत आजारी असायच्या, नेहमी आजारी असायच्या. त्यांना वाटायचं की पंढरीचं दर्शन घेतलं की मला बरं वाटतं, म्हणून त्या म्हणायच्या की मला पंढरीला घेऊन चला. एकच बाबासाहेब चिडले आणि बाबासाहेब म्हणाले, रामो रामो, तिथं पंढरीला जाऊन त्या दगडा पुढे आपलं डोकं ठेवून काही फायदा होणार नाही, आपलाच कपाल मोक्ष होतो, असं चिडून म्हणाले. पण क्षणभरच आणि मग त्याचा राग शांत झाला आणि एका निर्धाराने बाबासाहेब काय म्हणतात,
बाबासाहेब आपल्या प्रिय रामूला म्हणतात, रामू रामू एक दिन हम अपना पंढरपूर खुद निर्माण करेंगे. रमा पंढरीला काय, पंढरी काय घेऊन बसली तू? एक दिवस आपण आपलं पंढरपूर निर्माण करू. आणि मग अशी कल्पना कर, हा इतिहास झाला. आता कल्पना, कवी काय म्हणतो, कवीच्या डोक्यात काय कल्पना येते, कवी काय म्हणतो? कवी अशी कल्पना करतो की जसं बाबासाहेब म्हणाले की एक दिन हम अपना पंढरपूर निर्माण करेंगे, हे शब्द ऐकून रमाईच्या मध्ये वीज चमकून त्यांना नवा विश्वास आला, आत्मविश्वास आला की माझा नवरा माझ्यासाठी नवं पंढरपूर निर्माण करून राहिला. मग मला जगलं पाहिजे, मग मी आता आजारी पडणार नाही, मी मरणार नाही आणि मी पंढरपूर बाहेरपर्यंत मी आता जगणार आहे. आणि मग रमाईचं दुःख निघून गेलं, पळून गेलं कुठेतरी. आणि 1956 पासून 1935 पासून 1956 पर्यंत रमाई जगत आल्या, ठणठणीत परत आल्या आणि 56 पर्यंत जगल्या त्या. आणि 56 मध्ये काय गंमत झाली, बाबासाहेब दिल्लीला होते तेव्हा, दीक्षाभूमीवर नागपूरला सगळे धर्मांतराची कारवाई सुरू होती. वामनराव गोडबोलेंनी फोन केला बाबासाहेबांना, बाबासाहेब दीक्षाभूमी सज्ज आहे, धर्मांतरासाठी तुम्ही या. आणि मग बाबासाहेब रामूला म्हणतात, रामू मी तुला एक दिवस म्हटलं होतं ना की आपण आपलं पंढरपूर निर्माण करू म्हणून, आता आपलं पंढरपूर तयार झालं आहे, चाल आपण पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला जाऊ. आणि मग हे ऐकून रमाला किती आनंद झाला असेल, किती आनंद झाला असेल, किती आनंद झाला असेल. आणि मग रमाईला त्या आनंदाच्या भरामध्ये त्याचे एक गाणं म्हणतात, बाबासाहेबांच्या समोर अगदी उत्साहानं ते गाणं मी तुमच्या समोर सादर करतो. काय म्हणतात रमा, जाते मी दीक्षा भूमीला पायी, जाते मी दीक्षा भूमीला पायी, पांढरी साडी चोळीले उंधी बसत्याची, सावली होऊन जाते मी दीक्षाभूमीला बाई. वाट वेदनांची तुडवीत होते माझी, मला मी घडवीत होते. वाट वेदनांची तुडवीत होते माझी, मला मी घडवीत होते. झाले मी आता रमाची रमाई, जाते मी दीक्षाभूमीला बाई. पंचशिलाची त्रिशरणाची ओढ लागली तव चरणाची. पंचशिलाची त्रिशरणाची ओढ लागली तव चरणाची. बुद्धाची होण्यास्तव अनुयायी, जाते मी दीक्षाभूमीला बाई. कशालाच हवे आता पंढरपूर, काही पंढरपूरला जायचं नाही म्हणे मला आता, का कशालाच हवे आता पंढरपूर, उभे केले माझ्यासाठी नवे नागपूर. कशालाच हवे आता पंढरपूर, उभे केले माझ्यासाठी नवे नागपूर. अशी
जाते मी दीक्षाभूमीला बाई, नागा नदीच्या काठावरती कोटी कोटी ओठावरती गुंजते धम्माची शहनाई, जाते मी दीक्षाभूमीला बाई. शेवटी एक सूचना करतात. काय करतात धर्माई सूचना? अरे रत्तू नानंदचंद रत्तू कुठे? इकडे ये. नानंदचंद इकडे ये. नानंदचंद त्यांचा पर्सनल असिस्टंट होता बाबासाहेब. त्याला सांगतात एक निरोप दे. कुठं दे? नारायणाला सांगून धारा गाईल तेथे भीम पवाडा. नारायणाला सांगून धारा गाईल तेथे भीम पवाडा. गीताची न्यारीच गोडी गबाई, जाते मी दीक्षाभूमीला बाई. पांढरी साडी चोळीले भीम सख्याची सावली होऊन जाते मी दीक्षाभूमीला ही सगळी मंडळी दीक्षाभूमीला जाऊन आली आणि त्यांच्या सहवासात आपल्याला राहायला मिळते. आपल्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी बागुल साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. आपण दरवर्षी येत राहा, तुम्ही येत राहा, आम्ही गात राहू आणि सोबत जात राहू. जय भीम, जय बुद्ध. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. 16व्या धम्माभियानाच्या निमित्तानं आणि परतीच्या प्रवासात 11 दिवसाच्या प्रवासानंतर आज पुन्हा एक वार धाड या ठिकाणी येणं झालं. गेल्याही वर्षी धाडला आलो होतो. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला आणि पुढे आम्ही करडीला गेलो आणि करडीचा कार्यक्रम करून मग पुढे सिल्लोडला गेलो. आज जेव्हा मला परवाला महेंद्र बोर्डेचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की आता वेशीतून आतमध्ये गाडी घ्यायला, आपला रथ घ्यायला हरकत नाही. मलाही फार बरं वाटलं. त्यावेळेला मला वाटत होतं की रस्त्यावर रथ उभा करायचा आणि मग बाबासाहेबांना अभिवादन करायचं. त्यापेक्षा जर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर रथ आला तर त्याला एक वेगळा अर्थ येईल आणि यावर्षी ते झालं म्हणून तो एक आनंद आहे. हा एक भाग. आणि दुसरा भाग, गेल्या 3-4 वर्षाच्या गॅपनंतर, एक 4 वर्षाच्या गॅपनंतर, कारण आतापर्यंत 10 वर्ष तरी बुलढाण्यावरनं रथ निघाल्याच्या नंतर सिल्लोडपर्यंत जाधव साहेब बरोबर असतात. चिखलीमध्येही कधी कधी बरोबर असतात, देऊळगाव राजामध्येही बरोबर असतात. गेले 2-4 वर्ष शासनानं जो निर्माण केलेला करोना होता, त्या करोनाच्या काळामध्ये त्यांना काही जमलं नाही, मलाही जमलं नाही आणि 3-4 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही पुन्हा एक वार आम्ही एकत्र आलो. आजारपण त्यांचं माझं असं आजारपण सगळं सांभाळून आम्ही पुन्हा धम्माच्या वाटेने एकत्र आलो. ही एक माझ्या दृष्टिकोनात अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी इथल्या माता भगिनींनी जे स्वागत केलं त्या स्वागताबद्दल फार फार धन्यवाद. यावर्षी एक गोष्ट जाणवली मला की ज्या ज्या ठिकाणी आपला रथ जायचा त्या त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वागत हे महिलांनी केलेले आहे.
सगळं जास्त महिलांनी स्वागत केलेलं आहे. महिलांचा सहभाग यावर्षी प्रचंड दिसला. मला कळत नाही काही हे जर यापूर्वी झालं असतं महिलांच्या संख्येमध्ये यापूर्वी जर वाढ झाली असती तर कदाचित या 16व्या धम्मा अभियानाची एक वेगळी झलकारी आपल्याला दिसली असते, एक वेगळी झलक दिसली असते असं मला वाटतं. पण काही हरकत नाही, उशिरा का होईना. नाहीतरी आम्ही पहिल्यापासून हे म्हणतच होतो की बागुल सरांचं भाषण ऐकायला पुरुषांची गरज नाही, ते फक्त महिलाच असावं. कारण बागुल सर जे बोलतो तो पुरुष कधीही आपल्या बायकोला घरी सांगत नाही, कधीच सांगत नाही. पण बाई जर इथे आली, तिने जर ऐकलं तर ती उलट नवऱ्याला सुधारवेल, हे खरं आहे. पण काही हरकत नाही, चांगल्या गोष्टीला थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण ती परफेक्ट आहे आणि प्रॉपर आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला अजूनही या देशातल्या काही चालीरीतीचं फार अवघड वाटतं. मनुस्मृतीसारख्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, स्त्रियांना त्यांनी कसं दुय्यम स्थान दिलेलं आहे. म्हणजे इथला धर्म असा सांगतो, बाईची जात कांद्याची पात मारलीला पडली साधारण, तिला अक्कल नसते, असा धर्म सांगतो. आणि त्या धर्माच्या रिवाजाप्रमाणे पुरुषांनी बाईला तशा पद्धतीचं वागवलं. अजूनही काही ठिकाणी, अजूनही काही विशेषतः कोल्हापूर, साताऱ्याचा काही भाग आणि सोलापूरचा काही भाग, या ठिकाणी अजूनही लग्न जमावायच्या वेळेला स्त्रीला पुढे येऊ दिलं जात नाही. चहा पाणी आणायचं असेल तर घरातला माणूस आणतो पाणी, चहा पाणी, स्त्रीला पुढे येऊ दिलं जात नाही, तिला बोलून दिलं जात नाही. जेव्हा ऐतिहासिक शहरामधून अशा गोष्टी घडतात आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन जर घडतात, खरं सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराज इथल्या व्यवस्थेला कळाले नाही, तिथंच करतात. स्त्रियांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य द्यायचं याची सुरुवात भगवान बुद्धानं 2500 वर्षापूर्वी सुरू केली. 2500 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची सुरुवात केली. मला आजही मोठं अभिमानानं सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी आपल्या सुनेला सही आणि शिक्क्याचे आणि एका परगाण्याचे अधिकार दिले होते त्यावेळेला. म्हणजे छत्रपती शिवरायांनी त्या पद्धतीची कृती केली. छत्रपती शिवरायांच्या अनुयायांनी आणि शिवरायांचं नाव घेणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती ओळखला हा चिंतनाचा विषय आहे. मनुस्मृतीच्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितले की स्त्री ही फक्त केवळ आणि केवळ भोग वस्तू आहे. स्त्री ही केवळ भोग वस्तू आहे. मुळात स्त्री ही जन्माला आली ती अत्यंत कफल्लक म्हणून, शुल्लक म्हणून आली, तिला फारशी किंमत द्यायची नाही. विशेषतः मनुस्मृतीच्या 4थ्या अध्यायात तर स्पष्ट सांगितलंय की बाई जर शिकली तर धर्म बुडेल आणि शिकलेल्या बाईने जर लग्न केलंच तर 6 महिन्याच्या आत तिचा नवरा मरेल. आता बाई शिकली पण बाई राष्ट्रपती पण झाली, बाई प्रधानमंत्री झाली, बाई मुख्यमंत्री झाली, तिचा नवरा का गेला नाही, मग धर्म बुडाला का नाही? याचा अर्थ ते जे सांगत होते काय होतं? थोतांड. आणि या थोतांडावर आम्ही काय ठेवला होता? विश्वास. थोतांडावर विश्वास ठेवला. बाबासाहेब आम्हाला त्यांच्या विचारातून स्वातंत्र्य, समता आणि न्याय बंधुताच्या या माध्यमातून म्हणा किंवा हिंदू कोड बिलाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब जे लिहितात
खर तर समस्त भारतातील स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं आणि नेहरू मंत्रिमंडळासमोर बाबासाहेबांनी जेव्हा ते बिल मांडलं तेव्हा बाबासाहेबांना प्रचंड विरोध झाला, विशेषतः मराठ्यांच्या आरक्षणासाठी. आता इतरांना ऐकू जावं म्हणून मोठे सांगतोय, माझ्या मराठा बांधवांना ऐकू जावं म्हणून सांगतोय की मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी बाबासाहेबांनी 340 कलमाची निर्मिती केली. 340 मध्ये मराठा आणि ओबीसी आणि कुणब्यांना बाबासाहेबांनी विशेष प्राधान्य दिलं. 341 मध्ये महार माग सांबार कुंभार यांना जागा दिल्या आणि 342 मध्ये बाबासाहेबांनी भटक्या मुक्तांना जागा दिल्या. आता ते आम्हाला मिळाले, आता मराठ्यांना का मिळालं नाही मराठ्यांनी शोधावं. बाबासाहेब त्याही वेळेला सांगत होते की उद्याला धर्माची दगलबाजपणाची चाल तुमच्यावर होणार आहे, मराठ्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. त्यावेळेला मराठ्यांना असं वाटलं आम्ही मागासवर्गीय होणार नाही. महापुरुष जेव्हा एखादा शब्द लिहितात किंवा महापुरुष जेव्हा एखादं वाक्य लिहितात किंवा बोलतात, त्या बोलण्याला पाठीमागच्या 100 वर्षाचा इतिहास असतो आणि पुढच्या 100 वर्षाचं भविष्य असतं. त्यावेळेला बाबासाहेब म्हणत होते की द्यावं लागेल. आज माझा मराठा बांधव रस्त्यावर उतरतो आणि सांगतो मला मागासवर्गीय म्हणा, मला मागासवर्गीय मला राखीव जागा द्या. ही बाबासाहेबांची कला आहे. जी वाईट अवस्था त्यावेळेला स्त्रियांची होती किंवा जी वाईट अवस्था ज्या समाजाची होती, त्या समाजाच्या ज्या अवस्थेमधून बाबासाहेबांनी कुठल्याही प्रकारची रक्तरंजित क्रांती न करता समाजाला दुःखातून बाहेर काढलं. अशा पद्धतीनं बाहेर काढलं की त्याला माहितही नाही झालं तो या देशाची शासनकर्ती जमात केव्हा झाला. कांबळेच्या बापाला, गायकवाडच्या बापाला, बोर्डेच्या बापाला, बागुलच्या बापाला कधी माहित होतं की माझा पोरगा कलेक्टर होईल? नव्हतं ना माहिती. झालं ना कलेक्टर. आता तुम्हीच मला सांगा कुठल्या देवाने केलं कलेक्टर त्याला? देवाने केलं का? नाही. शिळे तुकडे खाणारी औलाद आमची आज गरम गरम चपाती खातो. जमलंच तर तिला तेल लावून देतो, तूप लावून. पोराला जर डबा द्यायचा ठरला तर त्याच्यात साखर टाकून तूप टाकून जा बापू खा. त्या बापाच्या बापाने दिले खा. विजयानंतर त्यासाठी म्हणतो खातो तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे, खातो तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे. माय माझी आता जाऊन या बाजारी, माय माझी आता जाऊन या बाजारी, माय माझी आता जाऊन या बाजारी, जाऊन या बाजारी, घेते तरीची चोळी भीमा तुझ्यामुळे, घेते तरीची चोळी भीमा तुझ्यामुळे. साखर दुधात टाकून काजू बदाम खातो, साखर दुधात टाकून काजू बदाम खातो, साखर दुधात टाकून काजू बदाम खातो. तुकड्याची गेली झोळी भीमा तुझ्यामुळे, तुकड्याची गेली झोळी भीमा तुझ्यामुळे. काय बाबासाहेब द्यायचं राहिलं? काय द्यायचं काय राहिलं बाबासाहेबांच्या? आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 वर्षाच्या आयुष्याचा इतिहास जर आपण पाहिला, बाबासाहेबांच्या आयुष्याचा इतिहास जर पाहिला तर तुम्हीच मला बाबासाहेबांच्या आयुष्याचा इतिहास सांगा की बाबासाहेबांनी स्वतःसाठी काय केलं आणि कुठला दिवस बाबासाहेबांनी स्वतःसाठी दिला. कोणालाही सांगता येणार नाही की बाबासाहेबांनी स्वतःसाठी कोणता दिवस दिला, पण हे सांगता येईल 1891 पासून तर 6 डिसेंबर पर्यंत आपल्या बापाचा इतिहास काढा, प्रत्येक तारीख काढा, ती कॅलेंडरवर सुद्धा पहा. आपल्या बाप
बापानं प्रत्येक तारखेला काय केले, प्रत्येक तारखेला काय केले. आणि आम्ही वाढदिवस साजरे करतो, आम्ही सुद्धा वाढदिवस साजरा करतो. काल काय झाले त्याला आठवत नाही, काल खूप पेलं होतं, आज परत केक कापायचा, पुढच्या वर्षी त्याला माहित नाही जगेल की मरेल. आमचे वाढदिवस किती झाले आणि किती नाही. या जगात एका बापाचा वाढदिवस, एका बापाचा, मला माहिती आहे बाबासाहेबांची जयंती किती दिवस चालतात. यावर्षी श्यामल माझ्या व्याख्यानाच्या तारखा 17 जुलै पर्यंत गेल्या होत्या. म्हणजे माझे व्याख्यान या वर्षी जयंतीचे सुरू झाले होते 8 मार्चला. ज्यांना मागून सर मिळत नाही मग ते काय करतात, जयंतीच्या अगोदरच घेतात. म्हणजे 8 मार्चला कार्यक्रम सुरू झाले माझे, 17 जुलैला संपले. जगात फक्त एकच महामानव आहे ज्याची जयंती 3.5-4 महिने चालते, त्याचं नाव बॅरिस्टर भीमराव रामदास. पण एवढं जयंती साजरी होत असताना, एवढ्या बापाची मोठी जयंती साजरी होत असताना आम्ही आमची जयंती कशी करायला पाहिजे, आमचा वाढदिवस कसा करायला पाहिजे, आमच्या बापाच्या त्या जयंतीकडे आम्ही कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि का नाही पाहिलं पाहिजे. आमच्या आयुष्यात बाबासाहेब वजा करा. मी तुम्हाला किती वर्ष दिसतोय श्यामल? जवळजवळ वाटतं 10-12 वर्ष तरी दिसतोय. काय आहे का बदल माझ्यात? काहीच नाही. ताकद आहे धम्माची, ताकद आहे बाबासाहेबांनी दिलेल्या शब्दाची. आणि सांगितलं का बापानं दुसऱ्यासाठी जगशील तर हमेशा तू तत्ता आजात होणार असेल, पण स्वतःसाठी जगशील तेव्हा महिन्याच्या आत मरशील. मला 2 भीती आहे. एक तर महिन्याच्या आत मरायचं नाही आणि बापाने दिलेल्या कामासून माग सरायचं नाही म्हणून जगायचं आहे. हे जगणं किती सुंदर आहे माणसाचं जगणं किती सुंदर दिलंय बाबासाहेबांनी. आणि यापूर्वी कसे जगत होत, यापूर्वी कसे जगत होत. अरे बोलू नये, सगळ्या आई आणि बहिणी आहेत तिथे, लेकी बाळा आहेत काही माझ्या. पण लक्षात घ्या बघा, तुम्ही कधी कुत्र्याला कधी लग्न करताना पाहिले का? ते काय करतं आपण त्या जागेचा वास घेत, म्हणजे ती जागा त्याला मुतण्यासाठी योग्य आहे की नाही असं पाहतं आणि मगच ते लग्न करतं. चालेल ते कुत्र आमचा वासही घेत नव्हतं, म्हणजे किती नीच होतो आम्ही त्याच्या दृष्टिकोनामुळे कुत्र्याच्या. मग आयुष्य कसं असं आमचं. आणि आज काय होते, आज काय एखाद्या कलेक्टरच्या कॅबिन मध्ये जर मी गेलो लगेच बटन दाबतो, शिरपायला होता, ए इकडे आमचे बागुल सर आले, चहा मागव. तो शिपाई असं मराठ्याचा, जी सर, चालला बोललं, जी सर, चालला बोललं, पाणी आण, जी सर, चालला बोललं. हे तर बाबासाहेबांना अपेक्षित होतं ना, हेच बाबासाहेबांना अपेक्षित होतं. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन जेव्हा IAS ऑफिसर झाले आणि त्यांना शेवटच्या परीक्षेला पैसे नव्हते द्यायला, म्हणजे कपडे नव्हते, काहीच नव्हते. लोकांनी सांगितलं तू मुंबई दिल्लीला जा, तुला बाबासाहेब तुला भेटतील. तिथे पत्ता दिला, ते बाबासाहेबांकडे आलं. बाबासाहेबांकडे आल्यानंतर बाबासाहेबांना म्हटलं मी केरळवरून आले, माझं नाव असं असं आणि माझी आजची शेवटची परीक्षा आहे कलेक्टरची आणि ती दिल्लीला आहे, पण माझ्याजवळ कपडे नाही, असं नाही तसं नाही. बाबासाहेब त्याला कपडे घातले, दिले, जेवण घातलं आणि त्याला सांगितलं तू जा. ते 5 झालं, 5 झालं. 5 दिवसांनी 5-6 दिवसांनी त्याने फोन केला, साहेब मी कलेक्टर झालो. ठीक आहे म्हणला, आता तुझं ट्रेनिंग सुरू होईल. त्याचं ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग झाल्याबरोबर पहिल्या बाबासाहेबांकडे आला, मला साहेब सगळं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि आता माझी अपॉइंटमेंट दिल्लीला झाली, सांगा तुम्हाला काय देऊ, सांगा तुम्हाला काय देऊ. बाबासाहेब म्हटले पुढच्या रविवारी ये, मला जे द्यायचं ना ते पुढच्या रविवारी ये, मग घेतो मी तुझ्याकडून. हा किस्सा आम्हाला स्वतः राष्ट्रपतीने सांगितला पुणे विद्यापीठात आलेल्या. दिल्लीच्या जामा मशीद आहे, जामा मशीदच्या समोर लाल किल्ला आहे आणि लाल किल्ल्याच्या डाव्या बाजूला फार मोठी झोपडपट्टी आहे, म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटर झोपडपट्टी आहे. आजही ती आहे तशीच आहे, मोठी झोपडपट्टी. ती झोपडपट्टी अख्खी फिरलोय मी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा इतिहास घडला, ती अख्खी मुद्दा भेटलो होतो मी. ती झोपडपट्टी
रविवारच्या दिवशी सकाळीच तो आला 10 वाजता आणि बाबासाहेबांना कलेक्टरच्या गाडीत आला, लाल दिव्याच्या गाडीत. बाबासाहेब सांगा तुम्हाला काय द्यायचं मला, अख्खी दिल्ली माझ्या ताब्यात आहे, बोला तुम्हाला काय पाहिजे. बाबासाहेब म्हणले हो तुझ्याकडे घ्यायचंय, मी तुला कपडे घातले, मी तुला मार्गदर्शन केले, तुझ्याकडून घ्यायचंय मला. म्हणजे सांगा बाबासाहेब. चल म्हणले माझ्याबरोबर. काय बाबासाहेबांना नेलं त्याला झोपडपट्टीच्या एका टोकाला आणि म्हणले हे बघ तू इथून थेट शेवटच्या टोकापर्यंत ये, मी तिथे आहे उभा, पण तुझी गाडीचं लाल दिवा चालू राहतात, तुझे पोलीस बिलीस मागं पुढं काय असेल चालू राहतं, पण गाडी 10च्या स्पीडने घ्यायची, 20च्या 25च्या नाही. म्हणले बर. आणि मग ते गेले, ते त्याला अर्धा तास लागला ते जायला, हळूहळू अर्धा पाऊण तास लागला. बाबासाहेब उभे होते आणि तिथं पोहोचला, खाली उतरला, बाबासाहेबांच्या पाया पडला. म्हणलं आता तरी सांगा मी तुम्हाला काय घेऊ, मला झोपडपट्टी फिरवायला लावली तुम्ही, काय घेऊ, इथं काय देऊ तुम्हाला. बाबासाहेब म्हणले बेटा मला दिलंस तू, केव्हाच दिलंस, जेव्हा तुम्ही लाल दिव्याची गाडी या झोपडपट्टीतलं कार्ट पाहिल आणि ते जेव्हा असं म्हणाल की हा आपला माणूस आहे, मला याच्यासारखं व्हायचं. अरे मी सांगितलं ना तुझ्या माध्यमातून. बाबासाहेब काय घेत होते समाजाकडे आणि तुमच्याकडनं काय बाबासाहेबांनी मागितलं, तुमच्याकडनं काय मागितलं बाबासाहेबांनी, काहीच मागितलं नाही. तुम्ही तुमचा उदार स्वतः करा एवढंच बाबासाहेब म्हणतात ना. ते कुठे म्हणतात की वर्षातून एकदा माझ्याकडे या आणि भरपूर फुलवा आम्हाला, भरपूर मेणबत्त्या जाळा, कुठं काय म्हणतात ते आपण करतो. आपण करतो फक्त 14 ऑक्टोबर 14 एप्रिल फार फार तर 6 डिसेंबरला मिनमिनत्या डोळ्यानं एखादी मेणबत्ती, याच्यापेक्षा वेगळं काय करतो. बाबासाहेबांच्या उभ्या आयुष्यात जर आम्ही पाहिलं तर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल्याचा इतिहास फार वेगळा आहे. भगवान बुद्धाच्या चळवळीला जोपर्यंत स्त्रियांचा प्रवेश नव्हता, भगवान बुद्धाच्या चळवळीमध्ये जोपर्यंत स्त्रियांचा प्रवेश नव्हता तोपर्यंत चळवळ फारशी गतिमान नव्हती. पण जेव्हा राणी यशोधरा आणि राणी महामाता प्रजापिता गौतमी यांचं जेव्हा भिक्खुनी संघात आगमन झालं वैशाली नगरीमध्ये आणि त्यानंतर भिक्खू संघाला प्रचंड चळवळ मोठी उभी राहिली. त्याही वेळेला भगवान बुद्ध हेच म्हणत होते, आजही भगवान बुद्ध तेच म्हणतायत, उद्याही भगवान बुद्ध तेच म्हणतील की स्त्रिया पुढे आल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोळाबेरी आपण बुद्धाच्या नावाने करून घ्यावी. आपण बुद्धाच्या अनुसरणाची काय माहिती, कारण भगवान बुद्धाची चळवळ ही एका जातीसाठी वर्गासाठी अशी नाहीये. भगवान बुद्धाची चळवळ अखिल माणसांसाठी, अखिल जनावरांसाठी, अखिल पृथ्वीसाठी, अखिल महिलांसाठी आहे. जिथे जिथे स्त्रीने पाऊल टाकला, सावित्रीला तरी कुठं माहित होतं, सावित्रीला कुठं माहित होतं ती सगळ्यांची आपली आई होणार आहे, शिक्षणाची जननी होणार आहे. आतापर्यंत आपल्याला सांगितलं शिक्षणाची देवता कोण, सरस्वती. तिच्या हातात काय विना, आणि कशावर बसवली, कमळावर. किती शाळा काढल्या माहित नाही, बरं तिच्या किमान नवऱ्याचं नाव तरी माहित नाही, शाळा काढलेला साल माहित नाही. अरे या देशात पहिली शाळा आमच्या मायनं काढली, सावित्री मायनं, 1 जानेवारी 1848. तो दिवस आमचा सोन्याचा रे, सोन्याचा. सावित्रीबाईंनी शाळा काढली. शाळेमध्ये पहिल्या 7 मुली आल्या, त्यातल्या 4 मराठ्याच्या, 1 धनगराची, 1 मुसलमानाची, 1 मातंग्याची. 4 मुली शाळेत आल्या. एक दिवस इंग्रज अधिकारी शाळा तपासायला आला. पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या, शनिवार पेठेतल्या, सोमवार पेठेतल्या, इकडे मंगळवार पेठेतल्या, तिकडच्या पेठेतल्या, इकडच्या पेठेतल्या शाळा तपासल्या आणि नंतर भिडेवाड्यात शाळा तपासायला आला. भिडेवाड्यात शाळा तपासायला आला. सगळ्या पोरी सावित्रीबाईंच्या 7 पोरीच्या 7 पोरी बसल्या होत्या. असे प्रश्न त्याने फटाफटा इंग्लिशमध्ये प्रश्न फटाफटा पोरीला प्रश्न पोरीने उत्तर दिले. इंग्रज अधिकारी खुश झाला.
इंग्रज लोक काय पोटाच्या खिशामध्ये काय ठेवतात माहिती आहे तुम्हाला? चॉकलेट. कुठे काय ठेवतात? चॉकलेट. मग त्यांनी चॉकलेट काढलं आणि सगळ्या मुलींना द्यायला घ्या घ्या घ्या. मराठ्यांच्या पहिल्या 4 मुलींनी चॉकलेट घेतलं, मुसलमानाच्या मुलीने चॉकलेट घेतलं, पण शेवटची मुलगी काय चॉकलेट घ्यायला? शेवटची पोरगी चॉकलेट घे ना. तिचं नाव होतं मुक्ता साळवे. जण साळवे ना नाव होतं मुक्ता साळवे. तर त्या इंग्रज अधिकाऱ्याला ती सांगते, सर डोंट गिव्ह अस अ चॉकलेट, डोंट गिव्ह अस अ चॉकलेट. आम्हाला चॉकलेट देऊ नका. गिव्ह द बुक्स, वी हॅव नो बुक्स. आम्हाला पुस्तकं नाही, आम्हाला पुस्तकं द्या, हे चॉकलेट देऊ नका. पुस्तकं मागणारी ती मुक्ता, परिवर्तनाची पाऊल टाकणारी मुक्ता, परिवर्तनाचं पुस्तक लिहिणारी तानुबाई बिर्जे आणि या देशातील पहिली अल्पसंख्याकामधली मुख्याध्यापिका फातिमा बीबी या महाराष्ट्राच्या नव्हे या देशाच्या आदर्श माता आहे. आम्हाला हे कळायला पाहिजे, इथल्या आईला हे कळायला पाहिजे की मी कोणाची वारसदार आहे. 1000 वेळा रमाई मेली, 1000 वेळा रमाई मेली, तेव्हा एक बाबासाहेब तयार झाला. आजच्या रमाईकडे काय मागायचं? मग आजच्या रमाईमध्ये काय पाहतो मी? खरं सांगा तुम्ही, कोणी चपला नव्हत्या घातल्या 10 दिवस? 10 दिवस कोणी चपला नव्हत्या घातल्या? प्रामाणिकपणे सांगा. 10 दिवस कोणी साड्या बांधायला सांगा बरं. अरे एक साडी नव्हती, पटपूर नव्हतं आम्हाला. नाही आपल्या मायला रमायला, आपल्या बापाला समुद्रावर बोटी येणार, त्या स्वागताला साड्या नव्हत्या, त्यांनी भेटा घालून गेली. आज आपल्या मायकडे किती साड्या, किती साड्या, किती ड्रेस आहे. ते कपाट शाळेवर, कपड्याचं कपाट करतंय करतंय ते, एवढ्या साड्या आहेत तरी कोण माय भरतीच आहे. आणि आपल्या मायला साडी नव्हती. कधीतरी एकदा रमाईचा विचार करा, कधीतरी सावित्रीमाईचा विचार करा की त्यांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, आता चळवळ तुम्हाला पुरुषांकडून हातात घ्यावी लागेल. कारण गेले 70 वर्ष ही चळवळ पुरुषांकडे होती. पुरुषांनी या चळवळीचं काय वाटोळ केले हे माझ्याकडे घ्या. त्याचा हिशोब मी देतो, मी हिशोब देतो, वर्गणीचा हिशोब देतो, जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब देतो. 5-6 दिवस राबून राबून काम केल्याच्या नंतर जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा हिशोब मी तुम्हाला देतो. शेवटचे आमचे पैसे कुठे जातात घ्या. एकदा खरंच चळवळ असतात, उभी करा महिलांची पलटण. आतापर्यंत पुरुषांच्या हातात पलटण होती म्हणून इथल्या प्रतिगामी व्यवस्थेने पुरुषांवर हल्ले केले. मला वाटत नाही पुरुषांनी एवढे हल्ले स्त्रियावर होतील असं वाटत नाही. एवढे नाही हल्ले. 4-2 मुलींना जरा चांगलं प्रशिक्षण द्या, काय होते चळवळ बघा कुठं जाते. पाहिलं आम्ही, हातात घेऊन पाहिली चळवळ कोणाच्या, नाही जमलं त्यांना. याची चळवळ कुठे गेली आम्हाला माहिती आहे, याच्यात गेली, याच्यात गेली, याच्यातही गेली. आता चळवळ खरंच बघा, त्या सूत्र संवादकाने बरोबर सांगितलं की चळवळ एकदा स्त्रियांच्या हातात गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ही चळवळ उभी राहील. आणि ही चळवळ उभी राहण्यासाठी तुम्हाला आणि मला बाबासाहेब वेगवेगळ्या अँगलने समजून घ्यावे लागतात. जर ते आज समजून घेतले नाही, आता हा तुमचा शेवटचा टप्पा आहे. परत लक्षात घ्या, हा तुमचा शेवटचा टप्पा आहे. कारण 2024 नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य असणार नाही. तुमच्या अंगावर इतक्या सुंदर साड्या दिसणार नाही, तुमच्या गळ्यात दागिने दिसणार नाही. पुन्हा तुम्हाला आणि मला गुलाम होण्याची पूर्ण तयारी इथल्या व्यवस्थेनं केलेली आहे. सावध राहा, सावध राहा.
आपला नवरा 500 रुपयाच्या नोटसाठी आणि एका कोंबडीच्या तंगडीसाठी आणि चिमूटभर क्वार्टरसाठी जर मत विकत असेल तर तो बाबासाहेबांना विकतोय, तो रमाईला विकतोय, याच्यावरती लक्ष ठेवा. आणि जो माणूस दारूपायी आणि चिकनपायी आपलं मत विकत असेल तर तो बाबासाहेबांचा दुश्मन आहे. साले त्याचं रक्तच खराब आहे. त्याच्या माय बापाला रघात झालेली आहे कशाची? भाड खाण्याची. आणि अशा भाड खावाला कधीही तुम्ही लोकशाहीचा खाना बनवू नका. तुमच्या लेकराला चांगलं करा, तुमच्या भावांना, तुमच्या नवऱ्यांना, तुमच्या दिराला चांगलं शिक्षण द्या. त्यांना सांगा समजावून की आता चळवळ काय आहे. नवरोबाने नाही ऐकलं तर नाही ऐकलं त्या थोडंफार, पण निदान ज्यांना सांगता येईल तर मुलांना द्या. एक मुलगा, कुठलाही मुलगा तो आईकडून चांगला घडू शकेल. संभाजी महाराजांना जर जिजाऊ नसत्या आईसारख्या तर संभाजी झाला नसत्या. बाबासाहेबांना आई गेल्याच्या नंतर मीराई सारखी आत्या नसती तर बाबासाहेब घडले नसते. आणि 7 दिवसात अनाथ झालेल्या सिद्धार्थाला प्रजापिता गौतमी मिळाली नसती तर सिद्धार्थाचा बुद्धही झाला नसता. यशोधरा मिळाली नसती तर सिद्धार्थाचा बुद्ध झाला नसता. आपण बारीक लक्ष द्या की प्रत्येक महापुरुषाला घडवणारी कोण आहे? फक्त आणि फक्त स्त्री आहे. मग तुम्ही कोण आहात? स्त्रीच आहे ना. लागा कामाला. आता इथे संकट तुमच्या दारात उभं आहे. तुम्हाला लोभ दाखवण्यासाठी, तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी त्यांनी आजला चुकीचे भलतेही तुमच्याकडे पाठवले. माफ करा, निव्वळ चिवर घातलं म्हणून भलते म्हणू नका. आणि जर एखाद्यानं तोंडानं मटण मागितलं तर लाच घाला, टिंबवर हाकलून द्या. का तो कधीच बुद्धाचा प्रचारक नाही, तो बेईमान आहे. जे भलते तोंडाने मागतात ना, माय मटण ते मला खावशी वाटतं. तृष्ण आली कुठून रे गाढवा? तुला तर तृष्णेला मारायला सांगितले ना. तृष्ण आली कुठून? आणि चिवरवरती मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो म्हणते देशी दारूच्या दुकानात जातोय, दारूची बाटली घेतोय, साईडला येतोय, फोडतोय, ग्लासात टाकतोय. तो आपला कार्यकर्ता शूटिंग काढतोय आणि ते झाल्यानंतर बंदीकडे जातोय. बंदी तुम्ही चिवर घातलं असं तसं. तो बंदी शिवी घातली त्याला. सांगा बरं, बुद्धाचा बंदी होईल का? तुम्हालाच लई कळवळा येतो, बाईलाच लई कळवळा येतो. एक घासताय त्याला, नका देव रे, नका देव. तुमच्या घास दिल्यानं त्याच्या शरीरात जे रक्त निर्माण होणार आहे, ती ताकद निर्माण होणार आहे, ती ताकद तो पुन्हा वाईट मार्गाला घालवणार आहे. म्हणून कृपा करून तोंडाने मागणाऱ्या भक्तीला जेवण देऊ नका. हा चांगला भक्ती असेल. आता डायबिटीजचा सीझन आहे, भारतमध्ये डायबिटीजचा सीझन आहे. डायबिटीस असल्यामुळे मग त्याला ते निकाल भोजन वगैरे म्हणजे नाही पाळता येत, त्याला थोडस द्यावं लागेल. पण त्याची अवकाश पाहिजे, त्याने मागितलं नाही पाहिजे. जर अशा पद्धतीचे भत्ते जर तुम्हाला फसवण्यासाठी येत असतील, भत्तेंना आता पगार दिला जातोय आपल्या विरोधक, आपल्या दुश्मनाकडून. म्हणजे आता भत्ते तरी आपले राहिले का? बरं, आपला पुढारी जो आहे, आपला जो पुढारी यांनी आपल्याच माणसाला आतापर्यंत नाचवले, नागवले, नाचवले. मग आपलं कोण आहे? आपलं कोण आहे? बाबासाहेब म्हणतात, तुम्ही जर मनात आणलं तर तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता. हेच बुद्ध सांगतात की स्वयंप्रकाशित वा. कोणाची वाट पाहिजे मग आता? आणि कशाची वाट पाहिजे? हे धम्मावे जेव्हा सुरू केलं तेव्हा फार सुरुवातीला पहिल्या वर्षाला फार कौतुक झालं. दुसऱ्या वर्षाला लोक नावं ठेवायला लागले. मला माहित होतं ना मला काय करायचंय, मला माहित होतं मला काय करायचं, पण त्यांना माहित नव्हतं मला काय करायचंय. आणि माझा ओपन पत्ता कसा काय देऊ
आता सारे गप्प बसले. ते गप्प बसले आणि रथाची माणसं वाढत राहील, म्हणजे माणसांची संख्या वाढत राहील. 8 दिवसाचं धम्म अभियान 9 दिवसावर आलं, 9 दिवसाचं 10 दिवसावर आलं, 10 दिवसाचं 11, 12 आणि आता 13 दिवसावर धम्म अभियान आलं. 13 दिवस आता जायला लागले. हा कशाचा प्रकार आहे? तुम्ही सगळे मिळाला म्हणूनच ना? ते तुम्हाला घरी कामं नाही काय गरज नाही त्यासाठी? काहीतरी वाटतं ना, ते वाटणं हा धम्म अभियानाचा उद्देश आहे. तुम्हाला जे वाटतं ना धम्माबद्दल, आमचा उद्देश तो आहे. कारण मला तुमचं सगळ्यांचं बोट बाबासाहेबांच्या हातात द्यायचं. एकदा तुमचं बोट बाबासाहेबांच्या हातात दिलं तर तुम्ही बुद्धाच्या सम्यक राजवाड्याकडे नक्की जाल याची मला खात्री आहे. त्या खात्री पाहिजे. माझ्याबरोबर असणारे लोक जे आहेत त्यांना कामं नाहीत का? काही महिला आहेत, काही कमी. आता आम्ही संख्या कमी केली आणि प्रत्येक वर्षी काही चेहरे बदलवतो. कारण त्या चेहऱ्यांना आणून काहीच फायदा नाही, कारण ते बदललेच नाही. प्रत्येक वेळेला नवीन चेहरे जर आले तर ते नवीन संदेश लोकांना देतील, नवीन संदेश लोकांना देतील. माणसं बदलले हा एक स्वभाव, ते केलंच पाहिजे. आणि आजलाही तेच होते, आजलाही तेच होते. आपल्या रथावरती प्रत्येक वर्षी वेगवेगळी माणसं, निमी माणसं तरी वेगळी असतात आणि म्हणूनच धम्म अभियान त्या प्रमाणात चाललेलं आहे. त्या धम्म अभियानामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे, या धम्म अभियानामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे की माझ्या पुढे तास तास दीड तास श्रोते म्हणून जे बसतात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे धम्म अभियान टिकले, नाही तर धम्म अभियान टिकलं नसतं. तुम्ही आहात म्हणून टिकलं. तुमचं भोजन, तुमचं प्रेम, तुमचा नाश्ता जाताना तुम्ही असं करताय, हे वर्षभर नाही विसरलं. हे वर्षभर विसरलं जात नाही. मलाही असं वाटतं की परत पुढचं धम्म अभियान कधी येईल, कधी परत तीच माणसं भेटतील, तीच प्रेमाला जवळ येतील, तोच फुलाचा वर्षाव, तीच माया, तेच प्रेम, तेच गोडघास, तेच सगळे. हे कोणाला नाही मिळत, कोणाला नाही मिळत. जो प्रामाणिकपणे काम करतो ना त्याला निश्चित मिळतं. आणि म्हणून बाबासाहेबांची चळवळ आपल्याला वेगवेगळ्या अंगानं फुलवणं आणि फुलत जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना या कामासाठी बळ यावं, या कामाचं बळ मिळावं म्हणून तुम्हाला या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आणि कपडे नाही, असं नाही तसं नाही. बाबासाहेब त्याला कपडे दिले, जेवण घातलं आणि त्याला सांगितलं जा. ते 5 झाला. 5 झालं. 5 दिवसांनी 5-6 दिवसांनी त्याने फोन केला, साहेब मी कलेक्टर झालो. ठीक आहे म्हणला, आता तुझं ट्रेनिंग सुरू होईल. त्याचं ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग झाल्याबरोबर पहिल्या बाबासाहेबांकडे आला, मला साहेब सगळं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि आता माझी अपॉइंटमेंट दिल्लीला झाली. सांगा तुम्हाला काय देऊ, सांगा तुम्हाला काय देऊ. बाबासाहेब म्हटले पुढच्या रविवारी ये, मला जे द्यायचं ना ते पुढच्या रविवारी ये, मग घेतो मी तुझ्याकडून. हा किस्सा आम्हाला स्वतः राष्ट्रपतींनी सांगितला पुणे विद्यापीठात आलेल्या. दिल्लीच्या जामा मशीद आहे, जामा मशीदच्या समोर लाल किल्ला आहे आणि लाल किल्ल्याच्या डाव्या बाजूला फार मोठी झोपडपट्टी आहे. म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटर झोपडपट्टी आहे. आजही ती आहे तशीच आहे, मोठी झोपडपट्टी. ती झोपडपट्टी अख्खी फिरलोय मी. ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा इतिहास घडला ते अख्खी मुद्दा भेटलो होतो मी. ती रविवारच्या दिवशी सकाळीच तो आला 10 वाजता आणि बाबासाहेबांना कलेक्टरच्या गाडीत आला, लाल दिव्याच्या गाडीत. बाबासाहेब सांगा तुम्हाला काय द्यायचं मला, अख्खी दिल्ली माझ्या ताब्यात आहे, बोला तुम्हाला काय पाहिजे. बाबासाहेब म्हणले हो तुझ्याकडे घ्यायचंय, मी तुला कपडे घातले, मी तुला मार्गदर्शन केले, तुझ्याकडून घ्यायचंय मला. म्हणजे सांगा बाबासाहेब. चल म्हणले माझ्याबरोबर. काय बाबासाहेबांना नेलं त्याला झोपडपट्टीच्या एका टोकाला आणि म्हणले बघ तू इथून थेट शेवटच्या टोकापर्यंत ये, मी तिथे आहे उभा, पण तुझी गाडीचं लाल दिवा चालू राहतो, तुझे पोलीस बिलीस मागं पुढं काय असेल चालू राहतं, पण गाडी 10च्या स्पीडने घ्यायची, 20च्या 25च्या नाही. म्हणले बर. आणि मग ते गेले, ते त्याला अर्धा तास लागला ते जायला, हळूहळू अर्धा-पाऊण तास लागला. बाबासाहेब उभे होते आणि तिथं पोहोचला, खाली उतरला, बाबासाहेबांच्या पाया पडला. म्हणलं आता तरी सांगा मी तुम्हाला काय देऊ, मला झोपडपट्टी फिरवायला लावली तुम्ही, काय घेऊ, इथं काय देऊ तुम्हाला. बाबासाहेब म्हणले बेटा मला दिलंस तू, केव्हाच दिलंस. जेव्हा तुम्ही लाल दिव्याची गाडी या झोपडपट्टीतलं कार्ट पाहिल आणि ते जेव्हा असं म्हणाल की हा आपला माणूस आहे,
करायचं. अरे मी सांगितलं ना तुझ्या माध्यमातून, बाबासाहेब काय घेत होते समाजाकडे, आणि तुमच्याकडनं काय बाबासाहेबांनी मागितलं? तुमच्याकडनं काय मागितलं बाबासाहेबांनी? काहीच मागितलं नाही. तुम्ही तुमचा उदार स्वतः करा एवढंच बाबासाहेब म्हणतात ना. ते कुठं म्हणतात की वर्षातून एकदा माझ्याकडे या आणि भरपूर फुलवा आम्हाला, भरपूर मेणमध्ये जाळा? कुठं काय म्हणतात? ते आपण करतो फक्त 14 ऑक्टोबर 14 एप्रिल फार फार तर 6 डिसेंबरला मिनमिनत्या डोळ्यानं एखादी मेणबत्ती, याच्यापेक्षा वेगळं काय करतो? बाबासाहेबांच्या उभ्या आयुष्यात जर आम्ही पाहिलं तर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल्याचा इतिहास फार वेगळा आहे. भगवान बुद्धाच्या चळवळीला जोपर्यंत स्त्रियांचा प्रवेश नव्हता, भगवान बुद्धाच्या चळवळीमध्ये जोपर्यंत स्त्रियांचा प्रवेश नव्हता तोपर्यंत चळवळ फारशी गतिमान नव्हती. पण जेव्हा राणी यशोधरा आणि राणी महामाता प्रजापिता गौतमी यांचं जेव्हा भिक्खुनी संघात आगमन झालं वैशाली नगरीमध्ये, आणि त्यानंतर भिक्खू संघाला प्रचंड चळवळ मोठी उभी राहिली. त्याही वेळेला भगवान बुद्ध हेच म्हणत होते. आजही भगवान बुद्ध तेच म्हणतायत, उद्याही भगवान बुद्ध तेच म्हणतील की स्त्रिया पुढे आल्या पाहिजेत. आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोळाबेरी आपण बुद्धाच्या नावाने करून घ्यावी. आपण बुद्धाच्या अनुसरणाची काय आठवण ठेवा. कारण भगवान बुद्धाची चळवळ ही एका जातीसाठी वर्गासाठी अशी नाहीये. भगवान बुद्धाची चळवळ अखिल माणसांसाठी, अखिल जनावरांसाठी, अखिल पृथ्वीसाठी, अखिल महिलांसाठी आहे. जिथे जिथे स्त्रीने पाऊल टाकला, सावित्रीला तरी कुठं माहित होतं? सावित्रीला कुठं माहित होतं ती सगळ्यांची आपली आई होणार आहे, शिक्षणाची जननी होणार आहे? आतापर्यंत आपल्याला सांगितलं शिक्षणाची देवता कोण? सरस्वती. तिच्या हातात काय? विना. आणि कशावर बसवली? कमळावर. किती शाळा काढल्या माहित नाही. बरं तिच्या किमान नवऱ्याचं नाव तरी माहित नाही. शाळा काढलेला साल माहित नाही. अरे या देशात पहिली शाळा आमच्या मायनं काढली, सावित्री मायनं. 1 जानेवारी 1848. तो दिवस आमचा सोन्याचा रे, सोन्याचा. सावित्रीबाईंनी शाळा काढली. शाळेमध्ये पहिल्या 7 मुली आल्या. त्यातल्या 4 मराठ्याच्या, 1 धनगराची, 1 मुसलमानाची, 1 मातंग्याची. 4 मुली शाळेत आल्या. एक दिवस इंग्रज अधिकारी शाळा तपासायला आला. पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या, शनिवार पेठेतल्या, सोमवार पेठेतल्या, इकडे मंगळवार पेठेतल्या, तिकडच्या पेठेतल्या, इकडच्या पेठेतल्या शाळा तपासल्या आणि नंतर भिडेवाड्यात शाळा तपासायला आला. भिडेवाड्यात शाळा तपासायला आला. सगळ्या पोरी सावित्रीबाईंच्या 7 पोरीच्या 7 पोरी बसल्या होत्या. असे प्रश्न त्याने फटाफटा इंग्लिशमध्ये प्रश्न फटाफटा पोरीला प्रश्न त्याने पोरीने उत्तर दिले. इंग्रज अधिकारी खुश झाला. इंग्रज लोक काय पोटाच्या खिशामध्ये काय ठेवतात माहिती का तुम्हाला? चॉकलेट. कुठे काय ठेवतात? चॉकलेट. मग त्यांनी चॉकलेट काढलं आणि सगळ्या मुलींना द्यायला घ्या घ्या घ्या. मराठ्याच्या पहिल्या 4 मुलीने चॉकलेट घेतलं. मुसलमानाच्या मुलीने चॉकलेट घेतलं. पण शेवटची मुलगी काय चॉकलेट घ्यायला? शेवटची मुलगी चॉकलेट घ्यायना. तिचं नाव होतं मुक्ता साळवे. जण साळवे ना, नाव होतं मुक्ता साळवे. तर त्या इंग्रज अधिकाऱ्याला ती सांगते, सर डोंट गिव्ह अस अ चॉकलेट, डोंट गिव्ह अस अ चॉकलेट. आम्हाला चॉकलेट देऊ नका. गिव्ह द बुक्स, वी हॅव नो बुक्स. आम्हाला पुस्तक नाही, आम्हाला पुस्तक द्या, हे चॉकलेट देऊ नका. पुस्तक मागणारी ती मुक्ता, परिवर्तनाची पाऊल टाकणारी मुक्ता, परिवर्तनाचं पुस्तक लिहिणारी तानुबाई बिर्जे आणि या देशातील पहिली अल्पसंख्याकामधली मुख्याध्यापिका
फातिमा बिबी या महाराष्ट्राच्या नव्हे या देशाच्या आदर्श माता आहे. आम्हाला हे कळायला पाहिजे इथल्या आईला हे कळायला पाहिजे की मी कोणाची वारसदार आहे. 1000 वेळा रमाई मेली, 1000 वेळा रमाई मेली, तेव्हा एक बाबासाहेब तयार झाला. आजच्या रमाईकडे काय मागायचं म्हणून? आजच्या रमाईमध्ये काय पाहतो मी? खरं सांगा तुम्ही, कोणी चपला नव्हत्या घातल्या 10 दिवस? 10 दिवस कोणी चपला नव्हत्या घातल्या? प्रामाणिकपणे सांगा. 10 दिवस कोणी साड्या बांधायला सांगा बरं. हा, अरे एक साडी नव्हती, म्हणजे पटपूर नव्हतं आम्हाला. ते आपल्या मायला रमायला, आपल्या बापाला समुद्रावर बोटी येणार, त्या स्वागताला साड्या नव्हते, त्यांनी भेटा घालून गेले. आज आपल्या मायकडे किती साड्या, किती साड्या, किती ड्रेस आहे. ते कपाट कपड्याचं कपाट करतंय ते, एवढ्या साड्या आहेत तरी कोण माय भरतीच आहे. आणि आपल्या मायला साडी नव्हती. कधीतरी एकदा रमाईचा विचार करा, कधीतरी सावित्रीमाईचा विचार करा तर त्यांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे. आणि लक्षात घ्या, आता चळवळ तुम्हाला पुरुषांकडून हातात घ्यावी लागेल. कारण गेले 70 वर्ष ही चळवळ पुरुषांकडे होती. पुरुषांनी या चळवळीचं काय वाटोळ केले हे माझ्याकडे घ्या. त्याचा हिशोब मी देतो, मी हिशोब देतो, वर्गणीचा हिशोब देतो, जमा झालेल्या वर्गणीचा हिशोब देतो. 5-6 दिवस राबून काम केल्याच्या नंतर जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा हिशोब मी तुम्हाला देतो. शेवटचे आमचे पैसे कुठे जातात घ्या. एकदा खरंच चळवळ उभी करा महिलांची पलटण. आतापर्यंत पुरुषांच्या हातात पलटण होती म्हणून इथल्या प्रतिगामी व्यवस्थेने पुरुषांवर हल्ले केले. मला वाटत नाही पुरुषांनी एवढे हल्ले स्त्रियावर होतील असं वाटत नाही. एवढे नाही हल्ले. 4-2 मुलींना जरा चांगलं प्रशिक्षण द्या, काय होते चळवळ बघा कुठं जाते. पाहिलं आम्ही हातात घेऊन पाहिली चळवळ कोणाच्या, नाही जमलं त्यांना. याची चळवळ कुठे गेली आम्हाला माहिती, याच्यात गेली, याच्यात गेली, याच्यातही गेली. आता चळवळ खरंच बघा, त्या सूत्र संवादकाने बरोबर सांगितलं की चळवळ एकदा स्त्रियांच्या हातात गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ही चळवळ उभी राहील. आणि ही चळवळ उभी राहण्यासाठी तुम्हाला आणि मला बाबासाहेब वेगवेगळ्या अँगलने समजून घ्यावे लागतात. जर ते आज समजून घेतले नाही, आता हा तुमचा शेवटचा टप्पा आहे. परत लक्षात घ्या, हा तुमचा शेवटचा टप्पा आहे. कारण 2024 नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य असणार नाही. तुमच्या अंगावर इतक्या सुंदर साड्या दिसणार नाही, तुमच्या गळ्यात दागिने दिसणार नाही. पुन्हा तुम्हाला आणि मला गुलाम होण्याची पूर्ण तयारी इथल्या व्यवस्थेनं केलेली आहे. सावध राहा, सावध राहा. आपला नवरा 500 रुपयाच्या नोटसाठी, एका कोंबडीच्या तंगडीसाठी आणि चिमूटभर क्वार्टरसाठी जर मत विकत असेल तर तो बाबासाहेबांना विकतोय, तो रमाईला विकतोय, याच्यावरती लक्ष ठेवा. आणि जो माणूस दारूपायी आणि चिकनपायी आपलं मत विकत असेल तर तो बाबासाहेबांचा दुश्मन आहे. साले त्याचं रक्तच खराब आहे. त्याच्या माय बापाला रघात किती झालेली आहे, कशाची? भाड खाण्याची. आणि अशा भाड खावांना कधीही तुम्ही लोकशाहीचा खाना बनवू नका. तुमच्या लेकराला चांगलं करा, तुमच्या भावांना, तुमच्या नवऱ्यांना, तुमच्या दिराला चांगलं शिक्षण द्या. त्यांना सांगा, समजावून की आता चळवळ काय आहे. नवरोबाने नाही ऐकलं तर नाही ऐकलं त्या थोडंफार, पण निदान ज्यांना सांगता येईल तर मुलांना द्या. एक मुलगा, कुठलाही मुलगा तो आईकडून चांगला घडू शकेल. संभाजी महाराजांना जर जिजाऊ नसत्या आईसारख्या
तर संभाजी झाला नसता. बाबासाहेबांना आई गेल्याच्या नंतर मीराई सारखी आत्या नसती तर बाबासाहेब घडले नसते. आणि 7 दिवसात अनाथ झालेल्या सिद्धार्थाला प्रजापिता गौतमी मिळाली नसती तर सिद्धार्थाचा बुद्धही झाला नसता. यशोधरा मिळाली नसती तर सिद्धार्थाचा बुद्ध झाला नसता. आपण बारीक लक्ष द्या की प्रत्येक महापुरुषाला घडवणारी कोण आहे? फक्त आणि फक्त स्त्री आहे. मग तुम्ही कोण आहात? स्त्रीच आहे ना. लागा कामाला. आता इथे संकट तुमच्या दारात उभं आहे. तुम्हाला लोभ दाखवण्यासाठी, तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी त्यांनी आगला चुकीचे भलतेही तुमच्याकडे पाठवले. माफ करा, निव्वळ चिवर घातलं म्हणून भलते म्हणू नका. आणि जर एखाद्यानं तोंडानं मटण मागितलं तर लाच घाला टिंबवर हाकून द्या. का तो कधीच बुद्धाचा प्रचारक नाही, तो बेईमान आहे. जे बंदे तोंडाने मागतात ना, माय मटण ते मला खावशी वाटतं. तृष्णा आली कुठून रे गाढवा? तुला तर तृष्णेला मारायला सांगितले ना. तृष्णा आली कुठून? आणि चिवरवरती मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो म्हणते देशी दारूच्या दुकानात जातोय, दारूची बाटली घेतोय, साईडला येतोय, फोडतोय, ग्लासात टाकतोय. तो आपला कार्यकर्ता शूटिंग काढतोय आणि ते झाल्यानंतर बंदीकडे जातोय. बंदी तुम्ही चिवर घातलं ना असं तसं. तो बंदीने शिवी घातली त्याला. सांगा बरं, बुद्धाचा बंदी होईल का? तुम्हालाच लई कळवळा येतो, बाईलाच लई कळवळा येतो. एक घासतायचा नका देऊ रे, नका देऊ. तुमच्या घास दिल्यानं त्याच्या शरीरात जे रक्त निर्माण होणार आहे, ती ताकद निर्माण होणार आहे, ती ताकद तो पुन्हा वाईट मार्गाला घालवणार आहे. म्हणून कृपा करून तोंडाने मागणाऱ्या भक्तीला जेवण देऊ नका. हा चांगला भक्ती असेल. आता डायबिटीजचा सीझन आहे, भारतमध्ये डायबिटीजचा सीझन आहे. डायबिटीस असल्यामुळे मग त्याला ते निकाल भोजन वगैरे म्हणजे नाही पाळता येत, त्याला थोडस द्यावं लागेल. पण त्याची अवकाश पाहिजे, त्याने मागितलं नाही पाहिजे. जर अशा पद्धतीचे बंदे जर तुम्हाला फसवण्यासाठी येत असतील, बंदेंना आता पगार दिला जातोय आपल्या विरोधक, आपल्या दुश्मनाकडून. म्हणजे आता बंदे तरी आपले राहिले का? बरं, आपला पुढारी जो आहे, आपला जो पुढारी त्यांनी आपल्याच माणसाला आतापर्यंत नाचवले, नागवले, नाचवले. मग आपलं कोण आहे? आपलं कोण आहे? बाबासाहेब म्हणतात, तुम्ही जर मनात आणलं तर तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता. हेच बुद्ध सांगतात की स्वयंप्रकाशित वा. कोणाची वाट पाहिजे मग आता? आणि कशाची वाट पाहिजे? हे धम्माबे जेव्हा सुरू केलं तेव्हा फार सुरुवातीला पहिल्या वर्षाला फार कौतुक झालं. दुसऱ्या वर्षाला लोक नावं ठेवायला लागले. मला माहित होतं ना मला काय करायचंय, मला माहित होतं मला काय करायचं, त्यांना माहित नव्हतं मला काय करायचंय. आणि माझा ओपन पत्ता कसं काय देऊ त्यांना लगेच. आता सारे गप्प बसले, ते गप्प बसले आणि रथाची माणसं वाढत राहिली, म्हणजे माणसांची संख्या वाढत राहिली. 8 दिवसाचं धम्म अभियान 9 दिवसावर आलं, 9 दिवसाचं 10 दिवसावर आलं, 10 दिवसाचं 11, 12 आणि आता 13 दिवसावर धम्म अभियान आलं. 13 दिवस आता जायला लागले. हा कशाचा प्रकार आहे? तुम्ही सगळे मिळाला म्हणूनच ना? ते तुम्हाला घरी कामं नाही काय गरज? काहीतरी वाटतं ना, ते वाटणं हा धम्म अभियानाचा उद्देश आहे. तुम्हाला जे वाटतं ना धम्माबद्दल, आमचा उद्देश तो आहे. आणि मला तुमचं सगळ्यांचं बोट बाबासाहेबांच्या हातात द्यायचं. एकदा तुमचं बोट बाबासाहेबांच्या हातात दिलं तर तुम्ही बुद्धाच्या सम्यक राजवाड्याकडे नक्की जाल, याची मला खात्री आहे. त्या खात्रीपासून माझ्या बरोबर असणारे लोक जे आहेत त्यांना कामं नाहीत ना, त्यांना काही महिला आहेत, काही कमी. आता आम्ही संख्या कमी केली आणि प्रत्येक वर्षी काही चेहरे बदलवतो, का त्या चेहऱ्यांना काहीच
प्रत्येक वेळेला नवीन चेहरे जर आले तर ते नवीन संदेश लोकांना देतील, नवीन संदेश लोकांना देतील. माणसं बदलले हा ते स्वभाव, ते केलंच पाहिजे. आणि आजलाही तेच होते, आजलाही तेच होते. आपल्या रथावरती प्रत्येक वर्षी वेगवेगळी माणसं, निम्मी माणसं तरी वेगळी असतात. आणि म्हणूनच धम्माभ्याने त्या प्रमाणात चाललेलं आहे. त्या धम्माभ्यानामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे, या धम्माभ्यानामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे की माझ्या पुढे तास तास दीड तास श्रोते म्हणून जे बसतात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे धम्माभ्यान टिकले, नाही तर धम्माभ्यान टिकले नसते. तुम्ही आहात म्हणून टिकलं. तुमचं भोजन, तुमचं प्रेम, तुमचा नाश्ता जाताना तुम्ही असं करताय, हे वर्षभर नाही विसरलं जात. हे वर्षभर विसरलं जात नाही. मलाही असं वाटतं की परत पुढचं धम्माभ्यान कधी येईल, कधी परत तीच माणसं भेटतील, तीच प्रेमाला जवळ येतील, तोच फुलाचा वर्षाव, तीच माया, तेच प्रेम, तेच गोडघास, तेच सगळे. हे कोणाला नाही मिळत, कोणाला नाही मिळत. जो प्रामाणिकपणे काम करतो ना त्याला निश्चित मिळतं. आणि म्हणून बाबासाहेबांची चळवळ आपल्याला वेगवेगळ्या अंगानं फुलवणं आणि फुलत जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना या कामासाठी बळ यावं, या कामाचं बळ मिळावं, म्हणून तुम्हाला या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आणि थोडं तुम्ही आता आदर्श बौद्ध कुटुंब आयुष्यमान संतोष जाधव व आयुष्यमध्ये सविताताई जाधव यांचं आयुष्यमान येळगावकर सर तसेच प्राध्यापक दीपक बाबुल सर यांच्याकडून. आणि सर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आपण जी बाबासाहेबांची जी इथे कथा सांगितली झोपडपट्टीच्या विषयासाठी, आत्ताच नुकतंच G20 जे संमेलन दिल्लीमध्ये संपन्न झालं होतं, तर त्या संमेलनासाठी विदेशातून बरेचसे मंडळी आलेली होती. बाहेर देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती जे होते, तर त्या झोपडपट्टी झाकण्यासाठी करोडो रुपये त्यांनी खर्च केलेले होते. हे मी या तुम्ही जी गोष्ट सांगली त्यावरच आवर्जून इथे सर्वांना सांगू इच्छितो की त्या झोपडपट्टी झाकण्यासाठी फक्त करोड रुपये त्यांनी लावले होते. यानंतर सरांनी धम्माबद्दल आपल्याला खूप माहिती दिली, तसेच महिलांना संविधानामध्ये किती शक्ती आहे याबद्दलही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. ते म्हणजे मी आहे ना, स्वागत स्वीकारत नसल्यामुळं माझी चांगली सोय झाली. प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो आमचे धम्मबंधू डॉक्टर परवीन बोर्डे यांनी आभार प्रदर्शन करावं. शांतीचा असा महान संदेश देणारे, दुःख मुक्तीदाता, मार्गदाता, दुःखातून मार्ग दाखवणारे, सम्यक संबुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. ज्या घटनेवर हा भारत देश चालतो त्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ या महामानवांच्या विचारांना माझे पंचांग प्रणाम. तसेच धम्म अभियान 2023 वर्ष 17वे
याचे आयोजन करते आयुष्यमान प्राध्यापक बागुल सर, तसेच येळगावकर सर व त्यांची संपूर्ण टीम, बंधू भगिनी, बौद्ध उपासक उपासिका यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज धम्म अभियान 2023 अंतर्गत प्राध्यापक बागुल सर यांचं जो धम्मरथ आपल्या धाड्या गावी आलेला आहे आणि त्यांची धम्मदेशना ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. तर सरांचा 17 वर्षापासून देहू रोड ते नागपूर दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी ते परत देहू रोड पुणे असा मार्ग आहे. या मार्गावर त्यांचे जे काही मुक्काम होता त्या ठिकाणी धम्माविषयी, बाबासाहेबांविषयी, बहुजनांच्या जे पुढारी झाले, बहुजनांसाठी ज्यांनी कार्य केले आहे, महिलांसाठी ज्यांनी कार्य केलेले आहे, अशा महापुरुषांवर ते आपले विचार व्यक्त करतात. तसेच आजच्या वर्षी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या इथं उपस्थित झालेले येळगावकर सर तसेच मॅडम यांनी आम्हाला वेळ दिला. तसेच या रथासोबत आलेले